आपण बघतोय की खंडणीची मागणी ही धनंजय मुंडेंच्याच कार्यालयातून देण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। धनंजयजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। थेट आता आपण बघतोय की जशी मागणी होत होती विरोधकांकडून, धनंजय मुंडे हे सहआरोपी होऊ शकतात का? काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? याच्यामध्ये जे माझ्या भावाची हत्या ज्यांनी केली, ज्यांनी घडून आणली, ज्यांच्या पाठबळामुळे झाली किंवा ज्यांच्या ह्या सगळ्या नियमितपणा होता ह्यांचा ह्या कामामध्ये, गुन्हेगारीमध्ये, त्याच्यातला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे। ज्यांनी आरोपीला सांभाळलंय, ज्यांनी आरोपी पोचलेत आणि याच्या आधी खूप गंभीर गुन्हे केलेत, हे कुठंतरी त्यांना खूप मोठं पाठबळ मिळाल्यामुळं सिस्टीमने ह्यांना बाहेर ठेवलेलं होतं। काही फरार आरोपी आता ह्या प्रकरणातले आहेत ते पहिल्यापासूनच फरार आहेत, तरी देखील ते बाहेर येतात, फिरतात, पोलिसांसोबत चहापाणी करतात, ऑफिसमध्ये फिरतात। तर अशा सगळ्या गोष्टींचा जे चार्जशीट मध्ये आलेले आहेत ते सगळे आरोपी झाले पाहिजेत, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। आणि जी मागणी आहे सगळ्या समाजाची, जनतेची, सगळ्या जाती धर्मातील लोकांची की हे एकदा पाळमुळं खोदून यांना शिक्षा झाली पाहिजे, याचा गांभीर्याने विचार जे आता चार्जशीट मध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत ऑफिसच्या वगैरे, त्या मुख्यमंत्री साहेबांनी गांभीर्याने घेऊन त्याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे आणि माझी मागणी देखील आहे। धनंजयजी, आपण बघतोय वैभवी देशमुख यांनी जी प्रतिक्रिया दिली होती की ही सगळी खंडणी नेमकी कोणासाठी मागितली जाते असा त्यांनी सवाल उपस्थित केला होता। त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? धनंजय मुंडे यांच्याकडे होता का? चार्जशीट मध्ये ते सगळं स्पष्ट झालेलं आहे। त्याचा विचार प्रामुख्याने मुख्यमंत्री साहेबांनी करणं खूप गरजेचं आहे, कारण का निर्णय जे कोणी घेणार आहे राज्याचा ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे। त्यांनी हा सगळा गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। धनंजयजी, धन्यवाद। आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।